नमस्कार मित्रांनो. 18 जूनच्या भागामध्ये नीरज म्हणतो, मॉम मी दादा आणि आईला भेटून येतो निशी पण तिकडेच असणार. मेघना म्हणते, नक्कीच. माहेरजवळ असलं ना, मुलींचं असंच असतं. सासरी कमी आणि माहेरीच जास्त असतात. तो म्हणतो, मॉम प्लीज. ती म्हणती, नाही रे, माझी काहीच हरकत नाही. मी तिला माहेरी जाण्यापासून कधीच अडवत नाही. तसं पण मुंबईला गेल्यानंतर तिला कुठे माहेरी येता येणार. ती सगळ्यांना खूप मिस करणार. नीरज म्हणतो, यू आर राईट. बरं मी जाऊन येतो तेवढ्यात त्यांच्या कानावर लालीचा मोठमोठ्याने आवाज येतो. नीरज म्हणतो, हा कसला आवाज? मेघना म्हणते, काहीच कळत नाही. प्लीज तू जा आणि जरा बघून ये ना. नीरज म्हणतो, हो, आणि लगेच जातो. मेघना मनात म्हणते, याचा अर्थ तो मुलगा अजून पण सापडला नाही. जाऊ का तिकडे? हसून म्हणते, नाही नको. नीरज पळत जातो आणि म्हणतो, निशी तुम्ही सगळे असे का उभा? निशी म्हणते, सर आपला डुगू सकाळपासून सापडत नाहीये. रघुनाथ म्हणतो, बंधू तुझ्याकडे डुगूचा फोटो आहे? बंधू म्हणतो, हो, लगेच घेऊन येतो. तो जायला लागतो तेवढे ओवी म्हणते, दादा माझ्या फोनमध्ये. ते त्याला फोन देते. रघुनाथ फोटो बघतो आणि म्हणतो, चला. तेवढ्यात डुगूचा आतून आवाज येतो, आई. मंजू म्हणते, डुगू. आता सगळेच थांबतात आणि मागे बघायला लागतात. पण चारू मात्र जाम घाबरते. तेवढ्यात आतमधून डुगू रडत पळत येतो आणि म्हणतो, आई बाबा. आणि पटकन मंजूला मिठी मारतो. आता दोघं पण रडायला लागतात. मंजू त्याच्या पटापट पाग घेते आणि म्हणते, बाळा कसा आहेस तू? तुला काही झालं नाही ना? आणि बाळा, आम्ही तुला किती शोधत होतो. तू कुठे होता डुगू? घरात होता? कांता म्हणतो, अरे घरात होता ना, मग आम्हाला कुणाला दिसला कसा नाही? होय म्हणते, श्रीनिवासचा फोन होता ना तुझ्याकडे, तू बंद का करून ठेवलास? मंजू म्हणते, तरी मी तुला कानी कपाळी ओरडून ओरडून सांगत होते ना, मोबाईल खेळू नकोस. एकदा मोबाईल घेतला ना, तुला कशाचंच भान राहत नाही. ती बोलत असते आणि डुगू मोठ्याने रडायला लागतो. बंधू तो, डुगू काय आहे? असं कोणी करतं का? ते काही नाही, तुझे लाड झाले ना म्हणून तू डोक्यावर बसलास. ते काही नाही, तुला आता ना मी बोर्डिंगमध्येच टाकतो. डुगू रडत म्हणतो, बाबा बोर्डिंग नको, बोर्डिंग नको. लाली म्हणते, जास्त आगाव झाला हा. 4 दिवस नव्हता ना तर घर शांत होतं. श्रीनू म्हणतो, आई जरा थांबशील का? ती थांब काय थांब, काही जणांच्या लाडाने बिघडलाय. ती रघुनाथकडे बघायला लागते, पण रघुनाथ मात्र बाजूला बघून घेतो. ती म्हणते, ह्या मंजूच्या जागेवर मी असते ना, त्याला चापकाने फोडून काढला असता. रघुनाथ म्हणतो, लाली बाद झाला आता. डुगू रघुनाथकडे पळतो आणि म्हणतो, दादा बोर्डिंग नको. तो त्याच्या तोंडावरून हात फिरवत म्हणतो, राजा नाही पाठवणार. तू काळजी करू नको, घाबरू नकोस हां. आणि लालीला ओरडतो, किती बोलणार अजून? पोर लहान आहे ना, किती बोलणार आहात? सगळे नुसती बडबड करणार का? आता यापुढे डुगूला कुणी काही बोलणार नाही. आता ओवी आत जायला लागते. लाली पकडून म्हणते, ए कुठं चाललीस? हा काय राणीचा बाग आहे का? बंधू ओरडतो, ताई. आता ती ओवीचा हात सोडते. ती आत जाते. बंधू म्हणतो, तू कधी काही पण बोलशील का? लाली बोलायला लागते. तो गप राहा आता. तेवढं ओवी डुगूसाठी पाणी घेऊन येते. रघुनाथ डुगूला समजावत असतो आणि त्याला पाणी पाजतो. लाली म्हणते, बाद झाला आता, आणि ज्याने त्यांनी आपल्या घरी जावा. गो मंजू, तुझ्या लेकाला आतमध्ये घेऊन चल. आता रघुनाथ ओरडतो, मंजू डुगू कुठेही जाणार नाही आणि त्याला आता कुणीही बोलणार नाहीये. आता डुगूशी मी बोलणार. आणि म्हणतो, बाळा बोल, कुठे गेला होतास? डुगू म्हणतो, दादा मी दाजीच्या खोलीत लपलो होतो. रघुनाथ म्हणतो, दाजीच्या खोलीत का? हे ऐकून आता सगळेच आश्चर्यचकित होतात. पण डुगूला काय आठवत नाही. तो नंतर आठवून म्हणतो, हां हां आठवलं. आता मात्र चारू जाम घाबरते. डुगू म्हणते, चारूताईला ना माझ्याकडचा मोबाईल हवा होता. आता चारू पटकन रागात येते. मोबाईल हातातून ओढते आणि खाली फेकते आणि शिनूचा मोबाईल पूर्ण फुटतो. हे तिचं वागणं बघून तर सगळे शॉक होतात. सगळे तिच्याकडे बघत असतात. आता चारू गोंधळते आणि म्हणते, हे सगळं ना ह्या फोनमुळे झालंय. मंजू आत्या म्हणते ना तेच बरोबर आहे. याचं फोन वेड जरा जास्तच वाढलंय. शिनू म्हणतो, बावळट मुली म्हणून काय माझा फोन फेकशील का? मोबाईल उचलून म्हणतो, झालं फोडलास फोन? चारू मनात म्हणते, याचा मोबाईल फुटला ना ते बरंच आहे. श्रीनू म्हणतो, अशी ठोंब्यासारखी का उभी आहेस? अजून काही फोडायचं आहे का तुला? चारू म्हणते, एवढं ऐकवायची काही गरज नाही याच्यापेक्षा भारीतला फोन घेऊन देईल तुला. तो बोलायला लागतो, पण रघुनाथ मोठ्याने ओरडतो, शिनू. आणि म्हणतो, बाळा डुगू तू काहीतरी सांगत होता ना? डुगू म्हणतो, हां हां. आणि म्हणतो, दादा मला आईने सांगितलं चारूताईला बोलव म्हणून. मी गेलो तर चारूताई निशिताईच्या घरी होती. आता तो झालेला प्रकार
सगळ्यांना सांगत असतो आणि चारू दायजीच्या खोलीत आली हे पण सांगतो. ती निघून गेल्यानंतर म्हणतो, मी हवा तेवढा गेम खेळू शकतो. पण मोबाईलवर गेम खेळता खेळता त्याला झोप लागते. आता सगळे चारूकडे बघायला लागतात. नंतर रघुनाथ म्हणतो, बाळा आता असं नको करत जाऊ. आता रघुनाथ सगळ्यांना तंबी देतो. शिनू म्हणतो, दादा मामा ते ठीक आहे, पण अजून 2 गोष्टीचा उलगडा होत नाहीये की चारू नीरजच्या आईला का भेटायला गेली होती आणि डुग्गूच्या मागे का लागली होती. डुग्गूने मोबाईलमध्ये असं काय रेकॉर्ड केलं होतं. त्याची हिला इतकी भीती वाटली की ते रेकॉर्डिंग कुणी बघू नये म्हणून हिने माझा हा फोन फोडला. आता मात्र सगळ्यांच्याच मनात संशय येतो. मंजू डुग्गूकडे बघायला लागते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. चारू आता गोंधळते आणि म्हणते, श्रीनू तुला जसं वाटतं ना तसं अजिबात नाही आहे. हा डुग्गू सारखा फोन खेळतो आणि आत्या चिडते म्हणून मी त्याच्याकडे फोन मागत होते. श्रीनू म्हणतो, अगं मी तुला का विचारतो, तू नीरजच्या आईला भेटायला का गेली होतीस आणि जर डुग्गूने काही रेकॉर्डच केलं नव्हतं मग माझा मोबाईल का फोडला. सॉरी नीरज, माझं तुझ्या आईबद्दल काहीच म्हणणं नाही आहे, पण हे चारूचा तसा पण त्यांच्याशी काहीच संबंध येत नाही. मग ही त्यांना भेटायला का गेली होती आणि ही त्यांच्याशी असं काय बोलली की जे डुग्गूने ऐकायला नको होतं. आता डुग्गू बोलणार तेवढ्यात चारू ओरडते, अरे मला घरामध्ये बसून कंटाळा आला होता. आता डुग्गू घाबरतो. चारू म्हणते, अरे मेघना आंटीने स्वतःहून मला बोलवलं म्हणून मी गेले. हवं तर तुम्ही कुणी पण जा आणि त्यांना विचारा. आता नीरज पण विचारात पडतो. बंधू म्हणतो, चारू खोटं बोलू नकोस. याआधी तुला मंजूने विचारलं तेव्हा तू तिला भलतंच सांगितलं. कांता म्हणतो, ए चारू तू जर खोटं बोलत असशील ना ते बरोबर नाही. बंधू म्हणता, ओ ही खोटंच बोलते. लाली म्हणते, बस करा आता, खून केल्यासारखं सगळे का ओरडताय तिला. ती माझी सुने, तिने काय करायचं काय नाही हे मी बघणार. पण आता मात्र मंजूला लालीचा खूप राग येतो. चारू म्हणते, श्रीनू मला तुझा मोबाईल फोडायचा नव्हता पण डुग्गूमुळे फोडला, सॉरी, पण मी तुला ह्यापेक्षा महागडा मोबाईल देईल. श्रीनू म्हणते, तुझ्या श्रीमंतीचा माज मला दाखवू नकोस. लाली श्रीनूला म्हणते, ए काय तुझं, ती म्हणते ना नवीन मोबाईल देईल तर घे ना गुपचूप. आता ती चारूकडून बरंच काही बोलते आणि म्हणते, पुरे झाली चर्चा, जा आपापल्या कामाला. रघुनाथकडे बघत म्हणते, आमच्या घरातलं आम्ही बघून घेऊ. श्रीनू म्हणतो, आई हे अति होतं. रघुनाथ म्हणतो, श्रीनू बास, आणि म्हणतो, ओवी निशी आणि नीरजला मान हलवतो. ते तिघं निघून जातात. रघुनाथ म्हणतो, मंजू त्याला काहीतरी खायला दे. आता एक एक जण सगळे निघून जातात. बंधू डुग्गूला जवळ घेतो, तो रडायला लागतो. सगळे गेल्यानंतर चारू श्वास टाकते आणि डोक्याला हात लावते. मंजू मात्र तिच्याकडेच बघत असते. नीरज आणि निशी घरी जातात. मेघना म्हणते, काय झालं रे. तो म्हणतो, काही नाही मॉम, ती मुलगी ना मला विचित्रच वाटते. निशी तू तिच्यापासून लांब राहा. काही न सांगता मेघना अशी बोलत असते की नीरज आणि निशीला संशय येतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.